सगळ्या गोष्टींमध्ये पुरून उरणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे कष्ट कष्ट आणि कष्ट. बरोबर की नाही मित्रांनो? सगळ्यांना पर्याय म्हणजे कष्ट. नमस्कार मित्रांनो, मी शुभांगी आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. आणि आज आपण अशीच कष्टाची कमाई श्रेष्ठ अशी एक कथा पाहणार आहोत. एका गावामध्ये दोन चोर होते. चोर म्हणजे अगदी प्रसिद्ध चोर होते बरं का मित्रांनो, नावाजलेले चोर होते. म्हणजे त्यांची चर्चा गावभर असायची की ते दोन चोर आहेत म्हणून. बघा, ते रोज चोरी करायचे आणि ते चोरी केलेला जे काही असेल त्याचा 3 भागांमध्ये हिस्सा करायचे. आता ते दोघ जण होते, पण 3 भागांमध्ये हिस्सा कशाला करायचे? दोघांसाठी 2 करायचे आणि तिसरा म्हणजे ते देवासाठी ठेवायचे. ईश्वर चरणी ते अर्पण करायचे. असं त्यांचं काम कंटिन्यू चालू होतं. ते रोज चोरी करायचे आणि 3 भागांमध्ये हिस्सा करायचे. एक दिवस काय झालं, ते दिवसभर फिरले, रात्रभर फिरले, पण त्यांना चोरी करण्यासाठी काहीच मिळालं नाही. दिवसभर फिरले, रात्रभर फिरले, तरीही त्यांच्याच्याने कुठेच चोरी झाली नाही. मग मग काय करायचं? ते एका मंदिरात गेले. तिथे पुजारी आपली पूजा अर्चा करून झोपले होते. त्यांनी त्या पुजाऱ्याला पकडलं आणि त्याला धमकी दिली, जे काही असेल ते दे, नाहीतर तुला आम्ही मारून टाकू. पुजारी घाबरले. बापरे, आता मला मारून टाकणार. त्यांनी धमकी दिली. पुजाऱ्यांनी त्यांना विचारलं, तुम्ही कोण आहे? यांनी अभिमानाने सांगितलं, आम्ही चोर आहोत म्हणून. पुजारी म्हणाला, बघा, तुम्ही जे काम करताय ते चांगलं आहे की वाईट आहे याचा तुम्ही कधी अभ्यास केलाय का? नसेल केला तर ठीक आहे, तुम्ही एकदा अभ्यास करा आणि मग चोरी करा. हे बोलले, ते आम्हाला काही माहित नाही, तुमच्याकडे जे आहे ते आम्हाला द्या, नाही तर आम्ही तुम्हाला मारून टाकू. पुजाऱ्यांनी काय केलं, त्याच्याकडे एक कोंबडी होती, ती कोंबडी त्यांना दिली. म्हणजे तुम्ही ही कोंबडी घेऊन जा, याच्या पलीकडे माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं काहीच नाही. चोराला वाटलं, अरे बापरे, आता यांनी कोंबडी दिली, पण याचे 3 हिस्से कसे करायचे? दोघांसाठी 2 आणि देवासाठी 1. तर त्या पुजाऱ्यांनी त्यांना सल्ला दिला, तुम्ही अजून एक कोंबडा त्याला सोबत घ्या आणि त्याच्यापासून तुम्ही कमवू शकतात. त्यांनी जरा डोकं लावलं की पुजारी असं का म्हणाले, आपण असं काय करू शकतो. पण त्यांनी त्या चोरीच्या पैशातून एक कोंबडा आणि एक कोंबडी घेतली. मग काय झालं, थोड्या दिवसांनी त्या कोंबड्यांची अंड्यांना सुरुवात झाली आणि एक बिचारा गरीब शेतकरीच होता. काही कारणास्तव त्याला कोंबडी पाहिजे होती, तर त्यांनी ती कोंबडी 250 रुपयाला मागितली. चोरांना वाटलं, बाप रे, एक कोंबडी 250 रुपयाला. मग त्यांनी तिथून पुढे अजून आयडिया लावली, आपण जर कोंबड्या पाळल्या तर कोंबड्याही विकल्या जातील आणि अंडे विकले जातील. मित्रांनो, तिथून पुढे त्यांनी कोंबड्यांचा धंदा चालू केला. बघा, कष्टाची कमाई नेहमी श्रेष्ठ असते. म्हणून क्षेत्र कोणतेही असो, कष्टाला पर्याय नाही. आणि कष्ट प्रामाणिक जर असले तर यशाला पर्याय नाही. तर मित्रांनो, तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.